खरं तर असं एक कर्टसी असते की मनसेने हा जो निर्णय घेतला, राजू पाटील हे माझ्याशी सुद्धा आम्ही युतीची बोलणी करत असताना आमच्या वारंवार अनेक बैठका झाल्या होत्या. किमान अशी अपेक्षा होती की त्यांनी असा निर्णय घेण्याच्या आधी एक चर्चा तरी करायला हवी होती. पण ठीक आहे, मला वाटतं त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आम्ही मात्र ज्यांच्या विरोधात निवडणुका लढलो त्यांच्यासोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे नगरसेवक हे आमच्यासोबत आहेत. जे 4 नगरसेवक हे आत्ता आमच्यासोबत नव्हते, त्यांनी अजून स्वतःची नोंदणीसुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही. आम्ही येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत. आम्ही परत एकदा बैठक बोलवू. या बैठकीस जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार. आता त्या 4 नगरसेवकांनी हे ठरवायचं आहे की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर आणि मशाल या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे. तुम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढवली, तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये प्रचार केला, तुम्ही जर निकाल लागल्या जर तुम्ही तुमचे पक्ष बदलणार असाल, भूमिका बदलणार असाल, तर पुढचे 5 वर्ष तुम्ही मतदारांसमोर कसे जाणार हा विचार आता त्यांनी करावा. सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे नगरसेवक कुठेही सापडत नाही, त्यांचा पत्ता नाही, नॉट रिचेबल आहे, त्यासाठी काही बॅनर लावलेले आहेत, कसं बघताय? नाही, नक्कीच ना. शेवटी मतदारांच्या मनामध्ये एवढी चीड आहे, कारण आपण पहा की सगळ्यात आधी हे जे तिकडचे सत्ताधारी आहेत त्यांनी सगळ्यात आधी आमचे नगरसेवक फोडले निवडणुकीच्या पूर्वी. त्यानंतर आमचे पदाधिकारी फोडले. त्यानंतर आमचे जे उमेदवार उभे राहिले त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना माघार घ्यायला लावली, निवडणुका या बिनविरोध करवल्या. या सगळ्याला झुगारून आज आमचे 11 नगरसेवक हे मतदारांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पाठवले. मी परत एकदा सांगतो, प्रचंड मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आलेत. 5,500-6,6 हजाराचा लीड आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जेवढा लीड नाही आहे तेवढा आम्हाला कल्याण डोंबिवलीत मिळालेला आहे. आणि एवढा मोठा क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा जर 4 नगरसेवक हे मतदारांचे कुठेतरी अपमान करत असतील तर मतदार हे राग व्यक्त करणारच. मुळातच ज्या पद्धतीने KDMC मध्ये मनसेनं वेगळी भूमिका घेतली, तशाच पद्धतीचं गणित कदाचित मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतं का, की वारंवार संवाद अपुरा पडतो अशी एक चर्चा जी आहे ती खरी आहे? मला असं वाटतं की शेवटी मी परत एकदा सांगतो, मनसे हा वेगळा पक्ष आहे. त्या पक्षाने काय करावं हे काय मी त्यांना सांगण्याची गरज नाही. मला फक्त एवढंच वाटतं, मी कल्याण डोंबिवली पुरतं सांगतो, आम्ही निवडणुका एकत्र लढलो, त्यांना जरी वेगळा काही निर्णय घ्यायचा होता, किमान एकदा आमच्यासोबत चर्चा केली असती तर चर्चेमधनं आपण चांगला काहीतरी मार्ग काढता आला असता. आज आमचे 11 आणि त्यांचे 5 असे 16 एवढे मोठे संख्येचे सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून आले होते. त्यामुळे एवढीच आमची अपेक्षा होती. सर, हिंदी में बता दीजिए कि कल्याण डोंबिवली में क्या निर्देश दिया गया है, क्या होगा उसके बारे में? कल्याण डोंबिवली महानगरपालिका के जो चुनाव हुए उसमें शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे और मनसे ये हम साथ में लड़े और हमारे सामने शिंदे सेना और बीजेपी ये साथ में लड़ी. लोगों ने हमें बहुत अच्छा मैंडेट दिया. हमारे 11 नगरसेवक वहाँ पर चुनकर आए, मनसे के 6 चुनकर आए. मनसे ने जो डिसीजन लिया है वो उनके पार्टी का डिसीजन है, उस पर मैं ज़्यादा टिप्पणी नहीं करना चाहूँगा. लेकिन हमारे पार्टी ने आज उद्धव ठाकरे साहब ने ये बताया है कि हमारी पार्टी को जो मैंडेट मिला है वो मैंडेट ये ऑपोजिशन में बैठने का है.